जालन्यामधली बातमी आहे। सामनगाव रोडवर एका विद्युत खांबाखाली तप्त लाव्हा सदृश पदार्थ जमिनी बाहेर पडत असल्यानं खळबळ उडाली। जमिनीतून अचानक ज्वलनशील पदार्थ बाहेर पडू लागल्यानं स्थानिक रहिवाशांमध्ये कालपासूनच भीतीचं वातावरण आहे। या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत। हा प्रकार महावितरणच्या तांत्रिक चुकीमुळे घडल्याचं समोर आलंय। सामनगाव रोडवरील या इलेक्ट्रिक पोलमधून विजेचे मोठ्या प्रमाणात अर्थिंग झालं। पोल आणि आर्म जमिनीत असलेल्या खडकाळ भागाच्या संपर्कात आला। यामुळे शॉर्ट सर्किट होऊन जमिनीतील अंतर्गत भाग तापला आणि त्यामुळे काळ्या रंगाचा ज्वलनशील पदार्थ लाव्हासारखा बाहेर फेकला जाऊ लागला। हा तांत्रिक बिघाड असल्याचं एमएससीबी अधिकाऱ्यांनी सांगितलंय। नागरिकांनी घाबरू नये असं आवाहन आपत्ती व्यवस्थापन विभागाने केलं। केवी सॅटेलाइट फीडर आहे, त्या फीडरवरती सामनगाव रोडवर तिथे 11 केवीच्या इन्सुलेटरवरून तार निघून तो त्याच्या मेटल पिनला टच झालेला आहे आणि ते अर्थ खालचे जमीन पोलजवळची आजूबाजूची आणि खोल भाग जमीन त्याच्या आतमध्ये ते पूर्ण खडकाळ असल्यामुळे अर्थ झालेला नाही। त्याच्यामुळे पूर्ण सर्किट न झाल्यामुळे सर्किट कंप्लीट न झाल्यामुळे तिथे हा प्रकार झालेला आहे। तो जो तांत्रिक बिघाड झाला होता 11 केवी लाईन मधला तो त्यांनी तात्काळ दूर केलाय आणि आता ती स्थिती काल 4:30-5 वाजे दरम्यान ती पूर्वपदावर आलेली आहे। नागरिकांनी घाबरून जाण्याचं काही कारण नाहीये। ही कुठलीही आपत्ती नाही किंवा लाव्यासारखा तो पदार्थ नाहीये। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।